मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेणार आहेत। दुपारी 1:30 वाजता त्यांनी सुरक्षा संदर्भातली जी आढावा बैठक आहे ती बोलावलेली आहे आणि वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच गृह विभाग आणि पोलीस यंत्रणेमधले वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत। अर्थातच एकीकडे सीमेवरती आपले सगळे जवान सज्ज आहेत, दुसरीकडे आपलं नौदल असेल वायुदल असेल, याच्या सोबत आता अंतर्गत सुरक्षा सुद्धा महत्त्वाची आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहे। अभिषेक, या बैठकीचे काय अपडेट मिळतात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सुरक्षेचा आढावा आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे। दुपारी 1:30 वाजता ही बैठक नियोजित बैठक आहे। एकूणच सुरक्षेचा आढावा आपल्याला घेताना पाहायला मिळतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गृह विभाग असेल किंवा मग पोलीस यंत्रणेतील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या बैठकीसाठी उपस्थित राहतील। एकूण आपल्याला माहिती आहे किनारपट्टीचा भाग आहे, साधारणपणे 700 किलोमीटरहून अधिकची किनारपट्टीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो आणि सुरक्षेच्या दृष्टीनं किनारपट्टीच्या भागात मोठ्या प्रमाणात गस्त ही देखील आपल्याला वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणची शहरं असतील जी काही संवेदनशील असतील अशी जी शहरं आहेत त्याचा देखील आढावा आपल्याला या बैठकीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे। ठीक आहे अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा उरीमध्ये हे चीनी बनावटीचं मिसाईल सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण सांबातली बीएसएफची एक मोठी कारवाई बघितली, त्यानंतर आता एक मोठमोठे अपडेट सध्या आपल्या हाती येऊ लागलेले आहेत आणि त्यातलेच एक मोठे अपडेट। तर चीनी बनावटीचं हे मिसाईल आहे जे भारतानं पाडलेलं आहे। उरी परिसरामधलं हे मिसाईल आपण बघतोय। आपल्याला माहिती आहे वारंवार पाकिस्तानला जर कोण मदतीचा हात पुढे करत असेल तर छुप्या मार्गाने का होईना पण चीन हे वारंवार करताना दिसतो। भारत पाकिस्तान एलओसी वरती उरी परिसरामध्ये हे चीनी बनावटीचं क्षेपणास्त्र आपण बघतोय। पाकिस्तान हे क्षेपणास्त्र वापरत होता, भारतावरती त्याने हे क्षेपणास्त्र डागलं होतं, मात्र या क्षेपणास्त्राचा जो मारा होता त्याच्यावरती प्रतिहल्ला करून भारतानं ते पाडलेलं आहे। त्यामुळे चायना माल वापरलं की काय होतं याचं एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळते। भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये हे चीनी क्षेपणास्त्र सध्या पाहायला मिळते आणि पाकिस्तान जे चीनी क्षेपणास्त्र वापरत आहे तेच चीनी क्षेपणास्त्र भारतानं पाडलेलं आहे। अर्थात त्यांचा हा जो वार आहे तो देखील आपण परतवून लावलेला आहे आणि हे एलओसीवरचं दृश्य सध्या समोर येत आहे। अगदी वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे उरीचा जो हा ओव्हरऑल सेक्टर आहे या भागामध्ये आपण आतापर्यंत वारंवार गोळीबाराच्या घटना बघत होतो, ड्रोन हल्ले बघत होतो, मात्र चीनी क्षेपणास्त्र सुद्धा या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नक्कीच आता आपण पाहतोय या डेब्रीज आहेत एका चायनीज मिसाईलच्या, त्यामुळे निश्चितच हा हल्ला पाकिस्ताननी केला आणि पाकिस्तानला चायनीज मिसाईल वापरले गेले, त्यामुळे निश्चितच या पुराव्यांमुळे हे पुरावे जगासमोर भारताचं संरक्षण मंत्रालय मांडेल आणि त्यावेळी चीन सुद्धा बॅकफूटवर जाईल। परत आता चीन पाकिस्तानला या युद्धादरम्यान मदत करायची हिंमत करणार नाही, कारण त्याच्या हस्तक्षेपाचे पुरावे समोर आले। अगदी ठीक आहे सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर पुढची बातमी, मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये अज्ञात ड्रोन दिसले असा दावा सध्या तिथले स्थानिक करताना दिसत आहेत। त्यामुळे अर्थातच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला विमानतळ इथून एक फोन आलेला होता आणि यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। हजरत तय्यब जलाल मशिदीच्या वरती हा ड्रोन आला होता आणि नंतर हा ड्रोन पुढे साकीनाका झोपडपट्टी परिसरामध्ये गेल्याचं बोललं जात आहे। तेव्हा आता या सगळ्या प्रकरणी कारवाईला वेग आलेला आहे। लागलीच साकीनाका परिसरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन राबवून सध्या ड्रोनचा शोध घेतला जातोय। मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच ड्रोन आणि हवेतील इतर इलेक्ट्रॉनिक गोष्टींवर बंदी घातलेली आहे आणि अशातच एकीकडे हा संपूर्ण सीमेवर तणाव वाढलेला असताना मुंबईमध्ये ही एक वेगळीच गोष्ट घडताना पाहायला मिळते। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आसिम मुनीरला तुर्कस्तानला नेल्याची चर्चा आहे। आसिम मुनीरला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी देखील चर्चा आहे। खरं तर त्याला लष्कर प्रमुख पदावरून बाजूला करण्यात आलेलं होतं। शमशाद मिर्झा यानं लष्कर प्रमुख पदाची सूत्र सगळी आपल्या हाती घेतल्याची माहिती खरं तर काल रात्रीपासूनच समोर आलेली आहे, परंतु या सगळ्याबाबत अधिकृत अशी पुष्टी याला मिळू शकलेली नसली, परंतु जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे त्यानुसार आसिम मुनीरला तुर्कस्तानला नेऊन नजरकैदेत देखील ठेवण्यात येईल अशी देखील माहिती आता हाती आली। तर मुनीरला बळीचा बकरा केलं जातंय या सगळ्यामध्ये असं म्हटलं जातंय, याचं कारण नेमकं काय आहे ते सुद्धा बघूयात।
पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व त्याचबरोबर पाकिस्तानचं लष्कर हे जे आहे एक प्रकारे तो सगळा ठिकरा या सगळ्या गोष्टी ज्या झडल्या आणि पाकिस्तानच्या लष्कराची निष्क्रियता जी सगळ्या जगासमोर आणि जनतेसमोर आली आणि प्रचंड असंतोष जो निर्माण झालेला आहे, तर त्यातून कुठेतरी तो ठिकरा त्या मुल्ला मुनीरवर त्या ठिकाणी सोडायचा आणि त्याच्या माध्यमातून त्याला एकदाचं साईडलाईन त्या ठिकाणी केलं की सांगायचं की यस, आम्हाला जे आहे भारतासोबत चर्चा करण्याची इच्छा आहे, आम्ही जे आहे दहशतवादाला पाठिंबा देत नाही. एक प्रकारे अमेरिका त्याचबरोबर चायना अशा प्रकारचा दबाव पाकिस्तानवर त्या ठिकाणी टाकू शकतो, ज्याच्या माध्यमातून हा फेस सेवर ही एक प्रकारचा फेस सेवर पाकिस्तानसाठी असू शकतो. मुनीर हा एक त्यांचा चीफ असा आहे की ज्याच्या अगेन्स्ट त्याचेच ऑफिसर जवळजवळ वर्षभरापासून लागलेले आहेत. त्यांचं जे एकंदर वागणूक आहे, त्यांचं पाकिस्तानला युद्धात ढकलण्याचं जे ध्येय होतं, स्वतःला वाचवण्यासाठी देशाबद्दल फिकर न करणारा नेता म्हणजे लष्कर प्रमुख असंच त्याचं वर्णन करता येईल. लष्कर ही नेतृत्वावर चालते आणि नेतृत्वाला जर नेतृत्व गुणाची काडीचाही संबंध असेल जर त्यांचा जसं मुनीरांचा आहे तर अशी. शाहिद मिर्झा त्यांनी टेक ओव्हर केल्याचं म्हणतात आहे. शाहिद मिर्झा हा चीफ ऑफ स्टाफ जॉईंट कमिटीचा चेअरमन आहे. मुख्य म्हणजे की त्यांनी त्याला सुपरसीड केलं होतं मुनीरनी, त्याच्यामुळे तो असंतुष्ट असण्याचं वाजवी आहे. पण त्यांनी बाकीच्यांना केलं असेल का आपल्या बाजूनी आणि मिलिटरी कू केला असेल का विदिन मिलिटरी, याबद्दल काही नक्की सांगता येत नाही. पाकिस्तानमधनं याच्याबद्दल काहीच खबर आलेली नाही आहे, पण असू शकतं कारण चान्सेस फार जास्त आहेत. पाकिस्तानचे एक्स सर्व्हिसमॅन आणि प्रेझेंट सोल्जर यांच्यामध्ये मुनीरबद्दल अजिबात प्रेम नाही आहे. तर सध्या दिल्लीमधल्या लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे आणि या किल्ल्यावरती सुद्धा सायरनची तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून इथे सायरन वाजवण्यात आला आणि तपास करण्यात आलेला आहे. नवी दिल्लीमध्ये सायरनचा आवाज आपण ऐकतोय. आता जर पाहिलं तर इथे सायरन वाजवला जातोय. मॉक ड्रिलचा भाग म्हणून हा सायरन वाजवल्याचं कळतंय. परंतु सर्व प्रकारे सुरक्षा यंत्रणा कशा प्रकारे अलर्ट मोडवर आहेत ते जर आपण पाहिलं तर त्याचा भाग म्हणून सध्या दिल्लीमध्ये हा सायरन वाजवला जातोय. याविषयीची माहिती घेतली तर केवळ मॉक ड्रिल आणि संरक्षण सज्जतेची सद्यस्थिती म्हणून हा सायरन वाजवल्याचं कळतंय. कुठलाही धोका नाही आहे, परंतु तयारी करण्याच्या दृष्टीने आणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने हा सायरन वाजवला गेलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश खोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.